आमदार राम सातपुते यांच्या प्रचाराकरता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सोलापुरामध्ये येत आहेत। भाजपकडून योगींच्या सभेची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मैदानातील शहरातील वल्याळ या मैदानावर दुपारी जाहीर सभा पार पडणार आहे। सभेच्या मैदानावर 25,000 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सोलापुरातील तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता मंडप टाकण्यात आलेला आहे। याच सभेच्या तयारी संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित। सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी आज सोलापुरात योगी आदित्यनाथ हे मैदानात उतरणार आहेत। सोलापूरची लढत पाहायला गेलं तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून राम सातपुते हे मैदानात आहे। सध्या पाहायला गेलं तर आपण सोलापुरातील वल्याळ मैदानावर या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहेत। या सभेची भाजपकडून जय्यत अशी तयारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 25,000 खुर्च्या या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहे। त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोजर या बाबा यांची जी छबी आहे ते हिंदुत्ववादी जे मतं आहेत ते कुठेतरी भाजपकडे वळावे यासाठी भाजपकडून या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांची सभा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर पोलिसांकडून कडेकोट असा सुरक्षा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे दुपारी 1:30 वाजता योगी आदित्यनाथ हे चॉपरच्या माध्यमातून सोलापुरात येतील आणि सभास्थळी सुमारे 2 वाजता योगी आदित्यनाथ यांची सभा या ठिकाणी सुरू होणार आहे। आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार सातपुते असे 2 जे युवा आमदार आहेत ते मैदानात आहे। त्यामुळे कुठेतरी काटेची टक्कर सोलापुरात पाहायला मिळते। मात्र योगी आदित्यनाथ यांच्या सभेनंतर सोलापुरातील राजकीय वातावरण मात्र आपल्याला तापलेले पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता योगी आदित्यनाथ यांच्या सभेकडे सोलापूरचे लक्ष लागून आहे। त्यामुळे आता योगी आदित्यनाथ सोलापूरच्या सभेतून कुणावर टीका करणार आणि कोणाचा समाचार घेणार हे पाहण्यासारखं आहे। कॅमेरामन रमेश भटसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। महायुती